नमस्कार, मी प्रज्ञा. तुम्ही पाहत आहात आवाज द व्हॉइस मराठी. निवडणुकांचं चित्र आता स्पष्ट होतंय. प्रचाराला जोरदार सुरुवातही झाली आहे. उमेदवारांनी आपली कंबर चांगलीच कसली आहे. अशातच काही समीकरणं जुळत आहेत तर काही समीकरणं बिघडतही आहे. मात्र अनेकांचं लक्ष लागलंय ते लोकसभेमध्ये निर्णायक ठरलेल्या मुस्लिम मताकडे. ह्याच मुस्लिम उमेदवाराची मते जाणून घेण्यासाठी हडपसरमधील मुस्लिम बहुल भाग असणाऱ्या कौसरबाग या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. तर चला जाणून घेऊयात काय म्हणतायत इथले मतदार. आपल्यासोबत अली सर आहेत. तर अली सर, सगळ्यात पहिला हा प्रश्न आहे की रोजच्या जीवनात या कौसरबाग ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या समस्या प्रमुख वाटतात? या इलेक्शनमध्ये सहसा आपल्या एरियाचं जे आहे आपण डेव्हलपमेंट कसं करू शकतो त्याच्यावर मुख्यतः हा इलेक्शन असतं. आमच्या एरियामध्ये एज्युकेशनला घेऊन खूप एक मुलींच्या आणि बाकीच्या एज्युकेशनला घेऊन खूप एक अपसेट आहे समाजामध्ये. कारण इथं जे आहे ना, शैक्षणिकदृष्ट्या इथं कॉलेजेस नाही आहेत, मोठे शाळा नाही आहेत. इथून प्रत्येक व्यक्तीला किंवा मुलाला इथून कॅम्पस शिक्षणासाठी जावं लागतं. त्यासाठी आमचा असा मुद्दा आहे की या इलेक्शनमध्ये सहसा एज्युकेशनलवर काम करणारे जे लोक आहेत, ज्यांची विचारधारा एज्युकेशन आणि हेल्थवर आहे, अशा लोकांना आम्ही इथं मत देण्याचा आम्ही विचार करतो आहे, लोकांना बोलतो आहे. दुसरं जे विशेष आहे याच्यामध्ये, इथं जे जातीय सलोखा जे आहे कायम ठेवणारे जे लोक आहेत, जे सेक्युलर माइंड आहेत, जे सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्म आदरभाव असणारे जे लोक आहेत, त्यांना आम्ही या इलेक्शनमध्ये जे आहे ना मत देण्याचा पूर्ण विचार केलेला आहे. त्यानुसारच आम्ही इथं काम करत आहोत. सर, आता तुम्ही सांगितलं की शिक्षणाचा अभाव आहे, जातीय सलोखाचा थोडाफार परिणाम पडतो. पुण्याच्या बाकी ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळतात, ज्याची कमी आपल्याला ह्या भागात जाणवते. तर यावर तुमचं काय मत आहे की कशामुळं ही कमी या ठिकाणी आहे? मूलतः हे कसं आहे की हा मुस्लिम बहुल एरिया आहे हा कोंडवा. म्हणजे इथं जवळपास 70 ते 80% मुस्लिम्स आहेत आणि कुठल्याही प्रकारचं इथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. म्हणजे जर ट्रॅफिकची सुविधा म्हटलं, रोड म्हटलं, मेडिकलचा इश्यू आहे, कॉलेजेसचा इश्यू आहे, कुठल्याही प्रकारचा. इव्हन जे आहे ना इथं PMTचा स्टॉपसुद्धा नाही आहे. म्हणजे PMT डेपो नाही आहे. तर रात्री जर आपण इथं 10च्या नंतर जर इथं यायचं म्हटलं तर रिक्षाशिवाय पर्याय नाही आहे इथं. तर कुठल्याही प्रकारची इथं सुविधा नाही. आता गेल्या 15-20 वर्षामध्ये इथल्या कुठल्याही आमदाराने किंवा खासदाराने असं मुस्लिम एरिया म्हणून स्पेशल डेव्हलपमेंट अशी काही केलेली नाही आहे इथं. सर, राज ठाकरेंची नुकत्याच आता सभा चालू आहेत इलेक्शन संदर्भात. तर एका सभेमध्ये त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे त्यांनी पण वर्णन केलंय की मुस्लिम मतदार जो असतो तर त्यांना कुणाला मत द्यायचं या संदर्भात मस्जिदमधून फतवे काढले जातात. तर यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, हे तर एक मिथ्य आहे. खरं पाहिलं तर मस्जिदमधून कोणालाही वोट द्यायचं असं जे आहे ना म्हटलं जात नाही. हां, फक्त एक विषय नक्की आहे, मस्जिदीतून आम्ही प्रबोधन करत असतो की मतं देणं हा तुमचा जे आहे ना अधिकार आहे आणि तुम्ही त्याला जे आहे ना अजिबात गमवू नका. प्रत्येक व्यक्तीने तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्याला मत द्यायचं आहे तुम्ही देऊ शकता. असं मस्जिदीमधनं कधी कोणत्याही मस्जिदीमधनं असं प्रबोधन केलं गेलेलं नाही आजपर्यंत, कधीच होऊच शकत नाही असं. तर त्यांचा एक आरोप आहे, ते म्हणत असतात, ते त्यांची एक स्टाईल आहे, त्याला काय करू शकत नाही आपण. तर आता आपल्यासोबत समीर सर आहेत. समीर सरांसाठी आपला हा प्रश्न आहे की सर, आत्ताचे सध्याचे जे आमदार आहेत, चेतन तुपे हे या ठिकाणचे आमदार आहेत. तर याच आमदाराला तुम्ही कॅरी ऑन कराल की आता तुम्ही तुमचं जे मत आहे ते दुसऱ्या आमदाराला देण्यासाठी उत्सुक आहात किंवा दुसऱ्या कुणाला चान्स देण्यासाठी उत्सुक आहात का? पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्यासाठी चेतन तुपेच हे पुन्हा निवडून यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण चेतन तुपेंनी मागच्या 5 वर्षामध्ये काय केलं हा जो तुमचा प्रश्न आहे, त्यासाठी मला हे सांगणं गरजेचं आहे की 5 वर्षापैकी 2-2.5 तास त्यांचे कोविडमध्ये गेले. कोविडमध्येही त्यांनी अतिशय उत्तम काम या मतदारसंघामध्ये केलेलं आहे. मग ते ऑक्सिजन असतील, कोविडमधले पेशंट असतील, त्यांना औषध पुरवणं असतील, त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, असे अनेक कामं त्यांनी केलेले. राहिलेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी या भागामध्ये आणलेला आहे. आणि आज कोंडवा, कौसरबाग किंवा मिठानगर या भागात इथून पार मांजरीपर्यंत तुम्ही बघाल ठिकठिकाणी जे कामं चालू आहेत ते त्यांच्याच फंडामधून चालू आहे. या सगळ्यांपैकी किंवा याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा विषय एक सेक्युलर चेहरा आहे
सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याची त्यांची भूमिका ही पहिल्याही त्यांच्या वडिलांपासून तो वारसा चालत आलेला आहे, याच्या पुढेही तो चालणार आहे तशाच पद्धतीने. आणि मुसलमान जे आता सांगितलं की सरांनी की आमचा समाज हा कधीच जात धर्म बघून मतदान करत नाही, ते करण्याची गरजही नाही. कारण त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही फक्त एवढं पाहतो की तो आमदार ज्याला आपण मतदान करणार आहे तो पुढच्या काळामध्ये आमच्या अडचणीमध्ये, आमच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्हाला त्याची गरज आहे त्याच्या वेळेस तो आमच्याबरोबर उभा असेल, हीच आमची अपेक्षा असते. आपल्यासोबत जफर सर पण आहेत. त्यांना आपला हा प्रश्न आहे की सर, रोजच्या आयुष्यात तुम्हाला या परिसरामध्ये कोणकोणत्या समस्या जाणवतात? आता समस्या बऱ्यापैकी आपल्याला सांगितल्या दोन्हीकांनी, आणि याच्यापेक्षा अजून काय समस्या होणार आहे? बऱ्याच समस्या आहेत, त्यातले काही समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत, अजून काय व्हायच्या आहेत. तर एक त्यांनी आमच्या समीर भाईने, आता काल मी बघितलं त्यांच्याबरोबर, त्यांनी एक मॅप काढला आहे, तिथे लेडीज कॉलेज व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि ते आता यांच्यापुढे ठेवणार आहे की बघा असं जर आमची समस्या आहे तर मुलींसाठी एक स्पेशल कॉलेज या भागात पाहिजे होता, तो एक आमची समस्या आहे, त्याच्यात ते सॉल्व्ह करतील अशी माझी अपेक्षा आहे. सर, तुम्हाला काय वाटतं की बाकी पुण्यातल्या ज्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण ते या भागामध्ये झालं किंवा हडपसरच्या पूर्ण भागामध्ये झालं तर ते काही प्रमाणात लॅक आहे, तर ही कमतरता नेमकी कशामुळे असेल? कमतरताची दोन कारणं आहेत. एक तर एज्युकेशन कमी आहे लोकांमध्ये, त्याच्यामुळे त्यांचा, जसं आता सरांनी सांगितले की एज्युकेशन नसल्यामुळे लोक पुढे येत नाही, त्यांचा विकास होत नाही. तर या बाबतीत जर गव्हर्नमेंटने तर विचार केला, जसं सरांनी सांगितलं की जर त्यांनी विचार केला तर लोक एज्युकेट होतील, आणि एज्युकेट झाल्यावर आपोआप त्यांचा विकास होणार आहे. एक दुसरा, मुसलमानांच्या एरियामध्ये बऱ्याचपैकी दुर्लक्ष केलं जातं. मी तर म्हणेन मुद्दामून दुर्लक्ष केलं जातं की बा ठीक आहे, बॅकवर्ड एरिया आहे, जाऊ द्या, राहू द्या, काम झालं नाही झालं तरी काय. आणि दुसरं असं की दे आर टेक इट ग्रांटेड की बा काय झालं तरी मतं आपल्याला मिळणार आहे, यांचा विकास झाला किंवा नाही झाला, आम्हाला मतं मिळणार आहेत, म्हणून ते विकास पण झालेले नाही आता.